हाय फ्रेंड्स, स्वप्ना खुशबू चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण कर्माचे फळ मिळतेच ही कथा जाणून घेणार आहोत. त्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. महाभारतात जेव्हा युद्ध सुरू असते त्या दरम्यान कर्णाच्या रथाचे चाक चिखलात रुतून बसते व ते चाक चिखलातून काढण्यासाठी कर्ण खाली उतरून चाक काढत असतो. नेमका तोच क्षण गाठून श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात की बाण उचल आणि कर्णाला बाण मार व अर्जुन श्रीकृष्णाच्या आज्ञेनुसार कर्णाला बाण मारतो. ही कर्ण शेवटच्या घटका मोजत असताना श्रीकृष्ण व अर्जुन त्याच्या जवळ जातात तेव्हा कर्ण म्हणतो, हे कान्हा, तू तर देव आहेस ना, मग असा अन्याय का केलास? तुला तर युद्धाचे सगळे नियम माहीत आहेत, तरी तू एका निशस्त्र योद्ध्यावर हल्ला करायला लावला. मी निशस्त्र असताना माझ्यावर बाण सोडला, हाच का तुझा न्याय? तेव्हा प्रभू श्रीकृष्ण म्हणतात की तू विसरलास वाटते. अर्जुनाच्या मुलाचा चक्रव्यूहात निशस्त्र असताना वध केला तेव्हा तूही होतास ना तेथे, तेव्हा तुझे हे ज्ञान कुठे गेले होते? त्यामुळे मी नेहमी म्हणतो की कर्म चांगले करा, मी तुमच्या कर्माचे फळ नक्कीच देतो. चांगल्या कर्माचे चांगले व वाईट कर्माचे वाईट फळ. यातून बोध हा मिळतो की कोणालाही विनाकारण कसलाही त्रास, दुःख देऊ नका. विनाकारण कोणाचा छळ करू नका. तर फ्रेंड, अशा प्रकारे कर्माचे फळ मिळते. ही स्टोरी समाप्त होते.